अथर्व वेट, मी हेल्प करतो. नाही नाही इट्स ओके, आय कॅन मॅनेज. हळूहळू. झालं ऑलमोस्ट झालंय बघ. सावकाश. हे बघा. व्हेरी गुड अथर्व, रिकव्हरी खूपच चांगली झालेली दिसते. हे सगळं वेदामुळे नाही, ऍक्च्युली वेदासाठी करतोय मी. वेदा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला माझ्यासोबत मंदिरात यायला रेडी झाली आहे. अथर्व, आय एम सॉरी, पण वेदा नाही येणार अरे. माया ती येणार नाही अरे, ती नाही येणार. आय एम रिअली सॉरी, पण मीरा तुझ्याशी खोटं बोलली आहे. शी हॅज लाईड. हे तू कशावरून म्हणतीयस? अरे मीरा स्वतः अनन्याशी हे सगळं बोलत होती काल. म्हणजे मी नाही ऐकलं, नर्मदा आत्याने ऐकलं, त्यांनी मला सांगितलं. नाही, मीरा माझ्याशी खोटं बोलणार नाही. हाच तर मुद्दा आहे ना अथर्व. मीरा काय सगळ्यांशी गोड 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 बोलून सगळ्यांना भुलवते. अरे मी माझ्या कानाने ऐकलंय काल मीरा अनन्याला काय सांगत होती ते. अनन्या सांग ना, काल मीरा तुला काय सांगत होती रात्री किचन मध्ये, सांग. काल भाऊक होऊन वेदाला जे सांगितलं त्याचा परिणाम झालाय. तर अनन्या, हे खरं आहे? अनन्या, काय विचारतोय मी? दादा, ते मी आणि वहिनी काल किचन मध्ये होतो. देवी महागौरी, माझ्या उद्दिष्टावर माझी खूप श्रद्धा आहे. तुझी भक्त अंबिका माझ्या या उद्दिष्टामधला एक टप्पा होती, तिला मी संपवलं. पण ही मीरा, तुझ्यावर रुसलेली ही मीरा माझ्या उद्दिष्टाच्या आड येते. पण तुला एक सांगते, तू आणि त्या मीराने कितीही प्रयत्न केले तरी विजय माझाच होणार. मंजिरी, अजून पूजा झाली नाही तुझी? आज नाही केली. अजून नाही केली असं म्हणायचं का तुला? नाही, आज नाही केली आणि यापुढेही करणार नाही. देवघरात मी महागौरी मातेचं शेवटचं दर्शन घ्यायला आले होते. यापुढे पूजाच काय, मी या देवघरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. मंजिरी, नित्यनेमाने देवीची पूजा करणारी तू असं का बोलतेस आज?
याला कारणीभूत तुमची लाडकी मीराच आहे. दादासाहेब तुम्हीच सांगा. घरात सगळ्यांना माहिती आहे की अंबिका जेव्हा या घरात एखादा निर्णय घ्यायची तेव्हा ती सगळ्यात आधी महागौरी मातेला कौल लावायची. पण या मुलीने काय केलं? देवीला कौल तर लावला नाहीच तिने, पण परस्पर मंदिरात अॅनिव्हर्सरी साजरी होणार हा निर्णय सुद्धा घेऊन टाकला. महागौरी मातेचा एवढा मोठा अपमान. मी एक वेळ माझा अपमान सहन करीन, पण देवी आईचं नाही. घरातल्या प्रथा पाळणं हे घरातल्या सुनेचं कर्तव्य. आणि या मीराने तर एकदाही